की राहू शंकर्या जी साहेब. फोन मिळाला का काय म्हणा? वय साहेब, बिल भरलं नाही म्हणून कालच टेलिफोन वाणीने तोडला साहेब. त्याला टेलिफोन वाले मारले. साहेबराव साहेब, वारेगावचं शिरजे आल्यात जणू. येऊ दे तुला कामाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही या बसा बसा. तुमच्यासाठी फोन लावलाय. बसा. बोला. बर. अहो कमाल आहे, मुख्यमंत्री कशाला? हे बघा अहो साहेब, आमच्या वारेगावच्या मंडळींनी छोटा पूल बांधलेला आहे. छोट्या कामासाठी मोठा पुढारी कशाला? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात काय? हो, आम्हाला चालेल ना तुम्ही. मी शब्द दिलाय, नाही म्हणायचं नाही साहेब. हो. अरे 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 संकटाचं आलं म्हणायचे. अहो तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे तो. नाही ना, मी नाही आग्रह करणार. मी निभावून देतो की, आपलीच माणसं आहेत ती. तुम्ही काळजी करू नका. हो नक्की. हो साहेब. जय गोपाल साहेब. कामाविषयी बोलणं चालू होतं. उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत होतो. त्यांचं म्हणणं काय, राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. मुलाचं उद्घाटन कशा करायचं साहेब? करूया काहीतरी, विचार करूया. साहेब माणूस लय लांब ना आलाय. अहो काकत कळसा आणि गावाला वळसा करायचंय काय साहेब? तुमच्या हातनं होऊ द्या उद्घाटन. मी काय घरचाच की रे. मग पुढच्या इतवारी पुलाचं उद्घाटन तुमच्या हस्ते. करूया, आता तुमची इच्छा आहे तर करूया. जय गोपाल जय या, गोपाल. या. चला चला. शंकर्या, जी साहेब. तुला निरोप द्यायला सांगितलं होतं ना? नमस्कार कार्यकर्ती मंडळी आली. वा वा वा. या, या, या. बसा. सकाळी सकाळी आज तुमचा निरोप मिळाला म्हणून आलो दर्शनाला. आणि मार्गदर्शनाला बी. तुमच्यातला तिसरा संत कुठे? संत संत नावाचा कोण आहे आपल्या? गाढवा तू तुकाराम, हा नामदेव, होय. आणि तो तिसरा संत निवृत्ती. आता संत आहे होय. अहो तो कसला संत, तो आहे जंत. तो बसला असेल घराच्या पोटात. त्याला काढा बाहेर. अरे पैसाही त्याच्याकडं. नाच गाण्याचा शोक आहे, खन्नीचा नाद आहे त्याला. चांगला कार्यकर्ता होईल. मला भेटा सांगा त्याला. पर साहेबराव आम्हाच कशा पायी बोलवलं होतं? अरे तालुक्याच्या गावाला म्युन्सिपाल्टीची निवडणूक आहे 3 महिन्यांनी. निवडणूक? हो. तो मुसळे डॉक्टर उखळे वकील दोघे उभे. त्याच्या आईला ती नेहमी उभारत्यात आणि दानकीन पडत्यात. अरे पण आपण शब्द दिलाय कार्यकर्ते पाठवतो म्हणून. आपल्या नेहमीचं टेक्निक वापरायचं. ते आणि तुमचं कमिशन तुम्हाला आणून नंतर नंतर. कामाला लागा, कामाला लागतो तेच नाही. हे साहेबराव ते थोडस भेटव सकाळी. थोडस सांचल्या की अख्खा फुगा देतो. त्याच्या आईला काय रोग आलाय तुला? सकाळी सकाळी फटकल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ उठ आजू कर. अगं उठ म्हणते की. उठ की. तू इथं फटकल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली. आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपर पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका. 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरोडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली. तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली. तिच्या खस्ता काढल्या. 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठं नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची. म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करायला पाहिजे. केले पण 5 वर्षात एक पोरबी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा का नुसता पोसायचा? जेव्हा तेव्हा बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिकीट. थोबाडाचं राहू द्या. काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या.
पण इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची ती दोस्त मंडळी आहेत ना तालेवास, त्यो नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग. हा? तमाशावर पैसे उधळतात. हा, सांगा की दोस्तावर उधळायला. ती गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वाड्यावर जाते. मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नाना चाललंय वाटतं. अण्णा तोल चुकवतोस होय. अहो ऊन केवढं पडलंय, सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता. माझ्या उधारीचं काय? येडे का खुळा हो तुम्ही? मी खुळा? तसं नाही म्हणत. आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठे चाललोय? कुठे? तुमचं पैसा नाया. ते तू आपला काय कर, पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासऱ्याकडे उभा राहील. हो तसं करू नका. मी तुमच्या तांगड्या ओढतो, तांगड्या ओढतो? पाया पडतो, पण तेवढं करू नका. त्याचं काय आहे की मी तुक्याकडेच चाललोय पैसा आणाया. तुझ्या पैसे देणार? तुक्याचा बा देईल. अहो मी त्याला उसनं दिल्यात. हा, तुक्याकडनं पैसे घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. चलू वाट बघतोय. बघा. अगदी देवासारखा येळेवर आला. वय ना अरे मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ. काय कर, पण कुठूनही 50 रुपयाची सोय कर. यायला येणार का पळा तू? काय झालं? मीच तुझ्याकडे 30-35 रुपये मागाय आलोय. यायला म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं आणि कुडकुडून मेलं तसं झालं. हं? अरे दुर्पतीला जर मी 50 रुपये नाही दिले तर माझी तिरडीच बांधली होती. जेव्हा मी सुंदराला पण कबूल केलं होतं की एक साडी आणीन म्हणून. राम राम मालक. राम राम. काय काम आहे? नाही मी जातोय बाजाराला. आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीचं होय. तर तेव्हा म्हंटल 1 घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का? हा, पण फुकाट नाही, तेवढ्यासाठी 1 रुपया देईन बघा. हा, खुशाल खुशाल बांधा. त्याला का होतंय? पण ते गाडव शान आहे ना व, लाता बिता मारत नाही ना व आमच्या बायको सारखं. एकदम गुन्ही गाडव आहे. माणसा परीच लई अक्कल आहे त्याला. असं म्हणताय सवय. मग बांधायचं. लई मेहरबानी झाली, लई मेहरबानी झाली. या गाढवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ. लेखाला असाच बांधला पाहिजे. या आईला या माणसाची 30-35 गाढवं असती तर काय बरं झालं असतं नाही. 50 तास आलाच नाही तर किती बरं होईल. नाही राम राम पाहुणे. राम राम. यो कोण म्हणायचं? आणि मी नाना कुंभा, चांगलाय. पाटेगावचा. अरे वा, पण एक विचारू का? विचार. नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही. पण हे गाडा इथं कसं? तिचं काय मगाशी एक माणूस शौक आहे आम्हाला गाढव पाळण्यात. काही लोक कुत्र पाळत्यात, काही मांजर पाळत्यात, काही वाक्षिव पाळत्यात. आम्ही गाढव पाळतो. गाडाव लई झाक आहे. मी बी लई दिवसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाडव विकत घ्यायचं. अहो 10 बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाढव. लय गुन्ही जनावर आहे. गुनी. अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे. काय किंमत देता? आता तुमच्या मनातलं तरी कळू दे. आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण 300 रुपये द्यायला तयार झाला होता, पण आम्ही म्हणलं नाही जमणार. 300 रुपये लई होत्यात राव. राहू दे बघतो दुसरीकडे. थांबा 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 थांबा. तुम्ही बी असं काय करताय राव? सांगा तुमचा आकडा सांगा. 200च्या वर आपल्याला परवडणार नाही बघा. हा 200 रुपये? बाबा मी म्हणतो तुकोजीराव, तुम्ही तरी असं तांदून कशा पायी धरताय? 200 रुपये म्हणजे माणूस किती गरीब आहे माणूस. हा? आणि मी म्हणतो तुमची आई यायच्या आत सौदा संपून टाका, मिटवा. आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर काय ठीक आहे. आता मी म्हणतो तर चालेल. हे बघा हे 200 रुपये राहू दे माझ्याकडे. नेऊ का गाडाव? हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते बाजाराकडे घेऊन जा नका गाडव. गर्दीला लय बुजते. एवढंच नव्ह का, मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे. बेस. चला. काय नाव्या, बायकोची आणि सुंदरीची सोय एकदम केली काय? तू क्या आपण मानला तुला. दादा हे दादा 1 मिनिट. काय रे कुठे रानाकडे निघाला काय? वय का
काही नाही, जरा वाईच कडकी होती, पैसे पाहिजे होते थोडे. अरे पण परवाच्याच दिवशी 100 रुपये दिलं होतं ना तुला. ते परवा ते सगळं खालाच झालं की. अरे असा पैसा उधळायला लागल्यावर कुबेर सुद्धा भिकारी होईल. पैसा मिळायचा नाही. अगं काय आहे ते असलं मी दिलं असतं ग. पण बी बियाणं खत मजुरी मायंदा खर्च आहे माझ्या मागे. यशवंता तू आपल्या कामाला जा. ह्या निवृत्तीला काम धंदा काय करायला नको आणि पैसा मात्र मागायला पाहिजे. काय मिळायचा नाही पैसा. हे तेवढं कामाचं काय आहे आणि आम्ही तेवढं रिकाम टेकलं रे. सारख्यातलं यातलं यांच्या आता समजा कारभार आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतं. कुणाला काय म्हणताय हो? काही नाही, माझ्याच नशिबाला शिव्या घालतोय. दर टायमाला आपल्या भिकाऱ्यासारख्या दादा पुढे पैशासाठी हात पसरावे लागते. अव पर थोरलं भाऊ आहेत ते तुमचं. आम्ही तू पण त्यांना सामील आहेस. पण माझं पैसे मीच उभं करणार ह्याच्या पुढं. पर माझं ऐकून तरी घ्या. एक शब्द बोल नको. आंघोळीत पाणी काढलेस ना होय. बाजूला. हा गाडाव कुठे? असं कसर झालं तुझ्या तुझं. काय झालं? लोकांनो बघा योज म्हातारला थेरडा. कसा रे तू काय केलं? शेतात गाडा होत. अरे पण काय झालं ते तरी सांगायची की नाही इचकाटून? आता काय सांगणार तुला इस्काटून? आमचं कर्म वाईट म्हणून माझा दोस्त पार इस्काटून गेला. त्याला उचलून गोंगडीवर घाला. उठा 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 उठा. अरे थेरड्या काय केलं? हळू 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 लय कष्ट घेऊ नका बाबा. हळू हळू लय कष्ट घेऊ नका. हळू काय केलं माझ्या गाढवानं? शहाणपणा केला. अरे म्हातारड्या तुझ्या गाढवानं माझ्या दोस्ताला लाता बुक्क्यानं किरे मारलं. दाव तोडलं आणि पळालं रे पळालं. तरी मी त्याच गाव धरून त्याला थांबवायला गेलो तरी सुद्धा त्यानं दावा साधला हो. हे मात्र लई वाईट झालं बघा. तुला नाही तू गप्पड तू गप्पड. अरे नुसतं थोबाडानं म्हणायला काय जात, पण बिचारा मेला असता तर काय झालं असतं. आता दवा पाणी कोण करणार? तुझा बा. आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे 50 रुपयाचा बुर्धन नाही काय? तुझ्या आईला तुझ्या आईला. तरी बरं यांची बायको नव्हती घरात. ती जर घरात असती तर तुला आणि तुझ्या गाढवाला उभा जाळला असता. परत तुझ्यावर दावा किरे केला असता. असं करा, आता हे लय वाढवू नका. मी दवा पाण्याला 40 रुपये देतो, त्यात मिटवून टाक. तुकोजीराव काय करायचं? किती दिले? दिले कुठले? 40 देतो म्हणतायत. फक्त तेवढेच. ठीक आहे, दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका. मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो. काढा. या अगदी रीतीला धरून झालं बघा. या आता तुम्ही जावा, काही काळजी करू राम नका. राम. यांचं सगळं मी बघून हा. घेतो. जावा बाबा नो जावा. जा की रे बाबा जा जा. गेले गेले. याला म्हणताय डोकं. 40 रुपये ठेव तुला. ठेवू? हा, गाढवाच्या नावानं सांग भलं. अरे गाढवाच्या नाव सुंदरीच्या नावाने सांग भले. हा सांच्याला सुंदरी. हा, तुम्ही